नमस्कार मित्रांनो, टेक मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण आज बघूयात की 2 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवरून पीएफ कसं विड्रॉल करायचं। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगलच्या सर्च बॉक्समध्ये उमंग हे टाईप करायचे। उमंग केल्यानंतर ही जी पहिली वेबसाईट येते तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं भेटेल। उजव्या साईडला लॉग इन आणि रजिस्टर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, आता हे लॉग इन करून घ्यायचं आहे आपल्याला। तर मोबाईलद्वारे आपण लॉग इन करू शकतो। तर मी सांगेल की लॉग इन विथ OTP तुम्ही ह्याद्वारे तुम्ही लॉग इन करून घ्या, आपल्याला ते सोपं पडेल। मित्रांनो, इथं आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सेंड OTP ह्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, आता आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल। तो अचूक OTP आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचं आहे आणि सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे व्हेरीफाय OTP। ओके, तर आपल्याला हे असं होमपेज भेटलं आहे। तर सर्च बॉक्समध्ये EPFO हे असं आपल्याला टाईप करायचं आहे आणि खाली EPFO डिपार्टमेंटला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, इथे तुम्हाला नंबर 2चं रेज क्लेम यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, इथं ऑलरेडी आपला UN नंबर आलेला आहे। तर तुम्हाला सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला अजून एकदा OTP येईल। तो OTP तुम्हाला अचूक OTP त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला इथं फर्स्ट स्टेप आहे KYC डिटेल्स। यामध्ये तुम्हाला जो पण तुमचा बँक अकाउंट नंबर तिथं लिंक केलेला आहे तो तुम्हाला तिथं बँक अकाउंट नंबर टाईप करायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। तुम्हालाही आता असे दिसेल। तुम्हाला मित्रांनो, इथं नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला तिसऱ्या स्टेपकडे जायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला आता यामध्ये तुमचा ॲड्रेस भरायचं आहे। तुमचा राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि तुमचं गाव हे मित्रांनो तुम्हाला तिथं भरून तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, आता नेक्स्टला क्लिक केल्यावर तुम्हाला असं दिसेल। तुम्हाला इथं फॉर्म नंबर 31 सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला PF कशासाठी काढायचं आहे मित्रांनो ह्याचं रिझन द्या आणि तुम्हाला किती अमाऊंट पाहिजे मित्रांनो ती अमाऊंट टाका आणि तिथं खाली कॅन्सल चेक अपलोड करा आणि तुमचा फॉर्म सबमिट करून पूर्ण करा। 5 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे येऊन जातील। असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या टेक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।